नमस्कार मैत्रिणींनो. आज आहे प्रजासत्ताक दिन आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि ही आहे सोसायटीमध्ये म्हणजे समोरच्या सोसायटीमधलं ध्वजारोहण. माझ्या सोसायटीमध्ये तर मी खाली गेली नाही, पण समोरच्या सोसायटीमध्ये जसं राष्ट्रगीत चालू झालं ना, मी पण शांत उभी राहिली. त्याच्यानंतर ना, आज होतं जिलेबी फाफडाचा नाश्ता. म्हणजे प्रत्येक स्वीट मार्टमध्ये ना हेच नाश्ता मिळतो, म्हणून मी मनोहरला परत खाली पाठवली आणि बोलले की जा, आज आपण हेच नाश्ता करायचं. माझ्याकडे म्हणजे खास असं हे जिलेबी फाफडा वगैरे खात नाहीत, पण मी बोलली जा थोडं थोडं घेऊन ये. पण त्याने असं आणलं जसं काही त्याला माहितीच नाही की किती खाणार किती नाही. इतक्या प्रमाणामध्ये त्यांनी जिलेबी फाफडा घेऊन आला आणि बरोबर समोसे घेऊन आले. बस छान असा तिखट गोड चहाबरोबर आमचा नाश्ता झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मी आता आलेली आहे किचनमध्ये, म्हणजे जेवणाची सुरुवात करायची आहे. आणि आज दुपारच्या जेवणाला ना एकदम साधं सिंपल जेवण बनवणार आहे. ते म्हणजे सगळं माझ्याकडे ना मागच्या टायमाला जे सुगड पुजलेलं त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या होत्या ना, त्या अजूनपर्यंत मस्त छान अशा फ्रेश होत्या. म्हणजे जे वालीच्या शेंगा असतात किंवा पावटा वगैरे असतो ना, घेवड्याच्या पावटा वगैरे, परत हरभरा, हे सगळं माझ्याकडे ना छान असं मस्त फ्रेशच राहिलं होतं. मी ना ते पिशवीमध्ये व्यवस्थित व प्लास्टिकच्या पिशवीतनं व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवलं होतं ना, त्यामुळे ते छान तुम्हाला मी दाखवते. एकदम मस्त असे हिरवेगार असे राहिले होते सगळे छान. प्रत्येक म्हणजे चणे होते, हरभरा जो असतो तो होता, तुरीच्या शेंगा होत्या, परत पावटा असतो ना वालीच्या शेंगा, तसं ते सगळं ना मी साफ करून घेतलेलं आहे. ते तुम्हाला दाखवते की छान सगळे दाणे ना मस्त असे हिरवेगारच होते आणि फ्रेश असतात ना एकदम. हे बघा आहेत ना एकदम असे हिरवे हिरवे आणि फ्रेश वाटत होते. ह्यामध्ये तुम्हाला अजून दाखवते, जो घेवड्याच्या शेंगा असतात ना त्याच्यामध्ये पण ना जो राजमा बोलू शकतो किंवा आपण पावटा बोलतात ना ते पण बोलू शकतो. तर ते इथे बघा तुम्हाला दाखवते, ते पण छान असे, मी फक्त त्याचं वरचं कवर आहे ना ते घेतलं नव्हतं, त्याच्यात नुसतं बिया पण छान अशा हिरव्यागार होत्या. हे सगळं मी वरचं जे आहे ते काढून टाकलेलं आहे आणि फक्त त्यातले आतमधले दाणे दाणे सगळे घेतलेले आहेत. म्हणजे आज मी फक्त ना दाण्यांचीच खिचडी बनवणार आहे सगळ्या. ह्याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे आणि माझ्याकडे सोललेले ना मटार आहेत, हिरवे फ्रेश मटार, ते मी सोलून ठेवलेले असतात. ते थोडेसे मी ह्याच्यात घालणार आहे. आणि हे मटार आहेत ना भरपूर, म्हणजे एवढा डबा काय, अजून ह्याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे मटार ना मी सोलून ठेवते. आता हे संपेपर्यंत जोपर्यंत सीझन आहे ना मटारचा, तोपर्यंत मी परत आणणार आणि सगळेच मस्तपैकी सोलून असे स्टोअर करून ठेवणार. छान अगदी म्हणजे 6 महिने जातात, म्हणजे जूनपर्यंत माझे हे मटार मला चालतील अजून ह्याच्यामध्ये सोलून ठेवले तर. तर छान आता मस्तपैकी सगळे मी ह्याच्यामध्ये पाणी, सगळे दाणे ते पाणी घालून एका साईडला ठेवलेलं आहे. आता फोडणीसाठी मला तयारी करायची आहे ना, तर मी कांदा, बटाटा, टोमॅटो, म्हणजे फक्त मी बटाटा एकच घालणार आहे. त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो वगैरे फोडणीला जाणार ना, त्याच्याबरोबर बटाटा जाणार. तर हे सगळं छान असं मी सगळं साफ वगैरे करून घेते आणि बटाटे वगैरे सगळं जे आहे ना, टोमॅटो वगैरे सगळं धुवून वगैरे घेणार आणि एका साईडला कटिंग करून ठेवणार. आणि दुसऱ्या साईडला ना मी जितका मला तांदूळ आता लागणार आहे ना तेवढ्या प्रमाणातच मी याचं खिचडीची मी तयारी करणार आहे. एका साईडला मी तांदूळ ना भिजत घातलेले आहेत. इथे सगळी भाजींची तयारी वगैरे करून घेते, तोपर्यंत तांदूळ पण चांगले छान म्हणजे त्या पाण्यामध्ये फुलतील. त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नसतं, फक्त असेच धुवून एका साईडला ठेवलेले असतात. इथे बटाटे वगैरे सगळे, टोमॅटो, कांदा मी धुवून वगैरे स्वच्छ आता याची कटिंग करून घेते. आणि तुम्हाला माहिती आहे मी इतकं शॉर्टकट आज जेवण का बनवते, दुसरं मी काय बनवत नाही आहे. कारण की आज आमच्या सोसायटीमध्ये ना पूजा आहे आणि तिकडे संध्याकाळी जेवण आहे. परत संध्याकाळी तयारी करून हळदी कुंकवासाठी जायचं, म्हणजे सोसायटीची पूजा असते ना आमच्याकडे दरवर्षी 26 जानेवारीला सोसायटीमध्ये पूजा असते. मग तिकडे जेवण वगैरे असतं, हळदी कुंकू वगैरे असतं, खूप मजा असते, बायकांची अगदी धमाल असते. तुम्हाला पुढे समजेलच की किती बायकांचा गोंधळ असतो. जेव्हा पण म्हणजे काही कार्यक्रम असेल ना तेव्हा असा सगळा बायकांचा गोंधळ असतो. म्हणजे हळदी कुंकवाचा तर खास त्यांचा नट्टापट्टा तयारी करणे, परत काय ते मस्तपैकी नटणं मुरडणं सगळं ते येतच. चला तुम्हाला पुढे मी दाखवतेच. तर आता इथे फोडणीला ना मी फक्त राई जिरा घातला आहे, कढीपत्ता आणि जिंजर गार्लिक म्हणजे अद्रक मी किसलेला आहे आणि एक लसूण आहे तो बारीक चिरलेला आहे.
छान सगळं मस्तपैकी तेलामध्ये फोडणीला घातलेलं आहे. आणि आता कांदा, टोमॅटो, बटाटा आहे ना, ते सर्व ते फोडणीला घातलेलं आहे आणि छान तेलामध्ये ना एक 30 ते 35 सेकंद छान असं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी तिखट घातलेला आहे 1.5 चमचा. हा फक्त कलरवाला आहे, जास्त तिखट नाही आहे. त्याच्यानंतर गरम मसाला आणि माझ्याकडे किचन किंग मसाला आहे ते घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे. छान परत हे एकदा ना 20 ते 25 सेकंद छान तेलामध्ये मी हे करून घेतलेलं आहे, फ्राय करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हे दाणे आहेत ना, किती मस्त छान सगळे हिरवे हिरवे दाणे आहेत ना, फक्त दाण्यांचीच खिचडी. त्यासाठी सगळे दाणे घातलेले आहेत आणि हे पण परत एकदा मी असे 7-8 सेकंद अशी छान फिरवून घेणार आहे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये जो तांदूळ मी भिजत घातला होता ना, तो घातलेला आहे आणि हा पण परत एकदा मी 30 ते 35 सेकंद छान म्हणजे पूर्ण अगदी त्याचा मसाला वगैरे हा तांदळाला जोपर्यंत फ्राय तेलासकट सगळं त्या तांदळाला लागलं पाहिजे ना, इतका उशीर मी त्याला चांगलं छान फ्राय करून घेणार आहे. अगदी म्हणजे तो तांदूळ आहे तो कुकरला लागला पाहिजे आहे. सगळं त्याचं पाणी आहे ना तांदळाचं ते सुकलं पाहिजे आहे. अशा पद्धतीने मी छान तो तांदूळ एकदम फ्राय करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी गरम पाणी घातलेलं आहे, म्हणून हा कलर जो मसाल्याचा तर्री आहे ना ती वरती आलेली आहे. थंड पाणी घातलं तर ती तर्री अशी दिसली नसती, फक्त पाणी पाणी दिसलं असतं. आता माझ्याकडे ना तूप संपलं होतं, फक्त डब्याला जेवढं लागलेलं ना तेवढं तूप होतं, म्हणून मी काय केलं याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घातलं आणि छान तुम्हाला इथे दिसतं ना सगळं डब्बा क्लीन झालेला आहे. तूप सगळं त्या पाण्यामध्ये उतरलेलं आहे आणि तेच तूप मी खिचडीमध्ये घातलेले आहे. ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ वगैरे घातलेलं आहे आणि खिचडीला जसं पाणी लागेल तेवढंच घातलेलं आहे. खिचडी मस्तपैकी सुटसुटीत मागच्या टायमाला तुम्हाला खिचडी दाखवलीच होती, त्यामुळे ना मी परत काय पूर्ण एवढी सगळी प्रोसेस दाखवलेली नाही आणि वाढण्याची पण काय खटपट केलेली नाही आहे. छान ना संध्याकाळी आता हळदी कुंकवाला जायचं आहे, त्याच्यासाठी मस्त इथे नट्टापट्टा आणि तयारी चाललेली होती. मी स्वतः पार्लरवाली असूनसुद्धा ना केव्हाच केसांना स्ट्रेटनिंग केली नव्हती. फक्त आमचा शुभम आहे ना म्हणजे बहिणीचा मुलगा, तो जेव्हा सॅलॉनचं काम शिकत होता तेव्हा त्याने माझे एकदा स्मूदनिंगसाठी ट्राय केलं होतं माझ्या केसांवरती. बस तेवढंच. म्हणजे मला जवळजवळ ना 25 वर्ष झालेच मी पार्लरचं काम करते. त्याच्यानंतर मी कधीच स्ट्रेटनिंग किंवा काहीच केलं नव्हती. तर आज माझं खरंच असं मन झालं होतं की मस्तपैकी स्ट्रेटनिंग वगैरे करावी. मी पहिल्यांदाच स्ट्रेटनिंग केलेली आणि इतके छान वाटत होते ना मला. हे बघा तेव्हा दाखवते आणि छान मस्तपैकी हळदी कुंकू होतं ना, म्हणून मी काळ्या रंगाची साडी नेसलेली आहे, छान तयार झालेली. आणि पूजा पण होती, तर इथे पूजेच्या म्हणजे सत्यनारायणच्या पाया वगैरे पडली आणि इथे बघा बायकांचा गोंधळ किती चाललेला आहे. हो हो, हिचं सेपरेट आहे, हिचं सेपरेट आहे. काय करताय? हां असं काहीतरी करा ना. बघितलं ना किती गोंधळ घातलेला असतो. म्हणजे जिथे पूजा आहे ना तिथे पूजेच्या इथे कोणच नाही आहे आणि इथे सगळ्यांना फोटो काढायचे आहे आणि सगळं म्हणजे मला ॲक्च्युली शूट करायचं होतं. हे आमच्या सगळ्या सोसायटीमधल्या सगळ्या मैत्रिणी म्हणजे सगळ्या ह्या आमच्या सोसायटीमधल्या महिला. हाँ करो करो, क्या करना है, काय करताय? हार्ट, लिटिल हार्ट. हां 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 हां. इथे छान ना सर्वांनी पटापट लगेच पोज घेतलेले आहेत. कोण लिटिल हार्ट पहिला करून झालेला आहे सगळ्या ग्रुपने पूर्ण. नंतर मग असं एकमेकींचा हात घेऊन असं हार्ट तयार म्हणजे शेप तयार केलेला आहे आणि मग त्याचं हां चला आता पूर्ण शूट करून घे आणि फोटो वगैरे काढ. भरपूर फोटो वगैरे काढलेले आहेत, भरपूर सेल्फी वगैरे. आता तू आमच्या फोटोमध्ये नाही म्हणून मग सेल्फीमध्ये परत फोटो काढलेले आहे, फुल सेल्फीमध्ये परत तेवढंसं व्हिडिओ बनवलेला आहे. भरपूर मज्जा धमाल केलेली आहे, बरेच फोटो काढलेले आहेत. त्याच्यानंतर ना माझ्या ह्या मैत्रिणीचं म्हणजे आम्ही ज्या 4 चौघी आहोत ना त्यातल्या एका मैत्रिणीचं सारिकाचा आज बड्डे.
ही तिची गोड आणि छान मस्तपैकी छोटीशी फॅमिली होती. बरोबर सासूबाई पण होत्या. मस्त इथे आम्ही चौघींनी परत फोटो वगैरे काढलेला आहे. फोटो काढणं आमचं संपत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही खाली आलो. खाली यायला उशीर झाला होता. लहान मुलांचे डान्स वगैरे सगळे झाले होते, पण आम्हाला ते बघायला मिळालं नाही. लहान मुलांना बक्षीस वगैरे वाटत होते तेव्हा आम्ही खाली आलो. त्याच्यानंतर परत एकदा डान्स वगैरे म्हणजे गाणी लावली होती आणि मस्त मुलांनी छान असं हे केलेलं, डान्स वगैरे केलं. तर इथे बघा जी गुलाबी साडी होती गाणं लावलेली त्याला पण सगळ्यांना मदत होती. गुलाबी साडी असं हे लागलेलं आहे, गाणं लागलं आहे. जो गुलाबी साडी नेसली त्यांनी याच्यासाठी जा, स्टेजवर जा नाचायसाठी. तर इथे तेच मुलं पण तेच डान्स करतात. तर तुम्ही सगळे जा कोणच गेलं नाही. शेवटी बायकांना थोडीशी लाज पण वाटे ना. त्यांना गेल्याच नाही. नंतर इथे मस्तपैकी मुलांनी वगैरे एन्जॉय केलेला आहे. आणि इथे ना तुम्हाला पूर्ण सोसायटीचं मी हे झूम करून घेतलेलं आहे. थोडंसं मुलं डान्स वगैरे करतात. त्याच्यानंतर इथे सगळ्या सोसायटीची म्हणजे माणसं जे आहेत ना, मेंबर सगळे खाली बसलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला इथे जेवणाची तयारी चाललेली होती. तर इथे तुम्हाला दिसत असेल जिथे जेवण बनते तिकडे सगळे जेंट्स लोक होते. म्हणजे काय होतंय काय नाही जेवणामध्ये, आणि एका साईडला सगळं इथे महिला जमा होत्या स्टेजवरती जे प्रोग्राम वगैरे होतात ना ते बघण्यासाठी. त्याच्यानंतर ना इथे आमच्या इथे नगरसेविका आलेल्या होत्या. तिथे जिकडे जी पूजा वगैरे तिथे त्यांना आमंत्रण असतात, त्या पोचतात आणि म्हणजे देवाच्या पाया वगैरे पाया वगैरे पडतात आणि सगळ्या महिलांना प्रोत्साहनासाठी किंवा थोडंसं 2 शब्द वगैरे बोलतात. त्यानंतर परत एकदा फोटो वगैरे झालेला आहे. त्यांची थोडीशी व्हिडिओ बनवलेली आहे, कारण का मला ना ग्रुपमध्ये टाकायचं आहे हे सगळं व्हिडिओ वगैरे ना, त्यासाठी मी थोडीशी व्हिडिओ वगैरे बनवलेली आहे. परत एकदा फोटो झालेले आहेत. किती बघा किती हौशी असतात ना महिला. इथे परत एकदा त्यांच्याबरोबर आम्ही पण फोटो वगैरे काढले. ऑर्डर निघालेलीच आहे, पण ते आता आचारसंहिता आणि इलेक्शनमुळे लांबलं आणि तुमचे पेपर जरा उशिरा आले. त्यांनी 2 शब्द काय ते सांगितलं त्यांच्या कामाबद्दल वगैरे आणि ते निघून गेले. त्याच्यानंतर मस्तपैकी आम्ही आमचाच ग्रुप एकत्र बसला होता. आम्ही 4 चौघी आणि जेवण वगैरे झालेलं आहे. आमच्याबरोबर फक्त मितू होती. तर ते छान मस्तपैकी आम्ही जेवण वगैरे एन्जॉय केलेलं आहे आणि मी 11:30 वाजता मग आम्ही सगळीजणी घरी निघालेलो आहोत. तर आजचा दिवस जो तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे तो कमेंट करून नक्की सांगा कसा वाटलेला आहे, आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.